नमस्कार, मी आर्या राऊत आणि आज आहे जागतिक महिला दिन। तर आपण काही महिलांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या मते महिला दिनाचं काय महत्त्व आहे। तर आज आपल्या सोबत आहेत चैताली मानकर, ज्यांनी चला हवा युद्धाच्या बरेच व्हायरल स्क्रिप्ट्स केल्या आहेत। हॅपी वुमन्स डे तुम्हाला सगळ्यात पहिलं। सेम टू यू। तर आज माझ्याकडनं सगळ्या महिलांना पण जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज जागतिक महिला दिन आहे आणि तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं की वुमन्स डे कसा सेलिब्रेट केला पाहिजे? ओके, सो मला वुमन्स डे ऍक्च्युली बऱ्याचदा मी माझ्या आई बद्दलच बोलेन। मी घरापासून लांब राहते, माझी आई गावी असते, सो ती शेगाव अकोला इथे राहते आणि जर मला वुमन्स डे तिच्या बरोबर सेलिब्रेट करायचं असेल तर मी तिला दिवसभरात आराम देईन आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात बायकांसाठी केलेल्या की त्यांना एक दिवस बाहेर खायला घेऊन जाणं, जेवायला घेऊन जाणं। त्याच्यानंतर बऱ्याचशा वुमन्सला असं वाटतं की सकाळी सकाळी त्यांना एक रोज जरी दिलं किंवा बाहेर मोगऱ्याचं फूल जरी दिलं किंवा विश केलं तर हे त्यांच्यासाठी म्हणजे कुठल्याही महिलेला ना तुम्ही मोठं गिफ्ट देण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या ना ह्या त्याच्यासाठी खूप चांगल्या असतात। सो असं काहीतरी केलं तर तुम्ही वुमन्स डे स्पेशल करू शकता। आणि वुमन्स डे बट ऑब्वियस सगळे म्हणतात नाही की असायलाच पाहिजे, वुमन्स डे फक्त 8 मार्च नसतो, तो दिवसेंदिवस एव्हरीडे असला पाहिजे। आणि आपल्या समाजामध्ये महिलांना समान दर्जा दिला जातोय का? बघा, वागण्यात दिला जातो पण विचारात नाही दिला जात माझ्या मते। कारण आजही जर तुम्ही म्हटलेला की बरेचसे लोक आता आयटी सेक्टरला, मी पुण्यासारख्या शहरात राहते, आपण पण पुण्यासारख्या शहरात राहतो, तर बरेच लोक आयटी सेक्टरला म्हणजे बऱ्याच महिला तिथे बिलॉंग करतात, तर त्या वर्किंग असतात बरोबर। पण आज अजूनही त्या महिलेला ऑफिसमध्ये काम करून घरी जाऊन जेवण बनवावंच लागतं। सो माझ्या मते तो समान दर्जा थोडा कुठेतरी कमी होत जातोय। हा थोडं थोडं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट येत जाते, पण मी सगळ्या पुरुषांना आजही रिक्वेस्ट करेन की प्लीज तुम्ही पण काम करता, महिला पण काम करतात, सो ते आल्यानंतर तुम्ही त्यांची तेवढीच हेल्प करा जेणेकरून त्यांना पण एक चांगलं फील होईल। बघा, सगळीकडे ना आजकाल 2025 मध्ये आपण बसलोय, सो हळूहळू डेव्हलपमेंट होतीये, होईलच ती पुढे पण। तुमच्यासाठी असं कोणी काही स्पेशल केलंय का महिला दिनाच्या दिवशी की तुम्हाला ते छान वाटलं? स्पेशल म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला केलं होतं, म्हणजे आता जिथून लग्न झालंय तिथून त्यांचं म्हणजे काही स्वीट वगैरे घेऊन येतात, काही स्पेशल रोज वगैरे घेऊन येतात। तेवढंच एक छान वाटतं की आजच्या दिवशी तरी तो लक्षात राहिला दिवस आणि सेलिब्रेशन केलं असं। किती प्रमाणात सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? अजून तरी एवढी सुरक्षा म्हणजे नाहीये महिलांना मिळालेली। त्यांना थोडस बाहेर जायचं तरी थोडी भीती वाटायला लागली अशा घटना ऐकून, नाही का। सध्या महिलांनी जागरूक व्हायला पाहिजे, व्यवस्थित म्हणजे नाही का थोडस विचार करून कुठं पण जायचं असलं कुणावर विश्वास न ठेवता सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे। किंवा म्हणजे आपलं लोकेशन वगैरे कुठे आहे आपण घरच्यांना सांगून शेअर करून बाहेर पडलं पाहिजे। आज महिला दिन आहे, तर महिला दिनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कसा साजरा केला पाहिजे? महिला दिन मुळात म्हणजे महिला दिन हा तात्पुरता फक्त 8 मार्च साठी नकोय, तर तो प्रत्येक दिवसासाठी पाहिजे। कारण की आता आपण बघतोय पुण्यामध्ये खूप साऱ्या घटना घडताय, पुणे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात घडताय। आपण आता त्याला जनजागृती म्हणतो, आपण करायला पाहिजे। मुलींनी म्हणजे ठोस निर्णय घ्यायला पाहिजे, सरकारने ठोस निर्णय घ्यायला पाहिजे। आज आता 8 मार्च रोजी सरकार आपल्याला 1,500 रुपये देत आहे, तर का देत आहे? का आता माझी लाडकी बहीण योजना म्हणून। मग अशी एक योजना काढा ना तुम्ही की एखाद्या मुलीला तुम्ही काय म्हणतात ना, जो बाहेरचं चालू आहे लाईक बलात्कार वगैरे होत आहे मुलींवर, खूप सारे अन्याय होत आहे, हे नको व्हायला। तर तुम्ही ती योजना काढा ना। हे नराधम लोक बाहेर उघडे फिरताय, मौज मजा करताय, हे कशासाठी करताय? त्या 1,500 ऐवजी तुम्ही त्यांना सुरक्षा द्या ना, तर ती मुली सक्षम होईल, ती मुलगी ठामपणे उत्तर देऊ शकेल सगळ्यांना। तुम्ही असं एक मुलींना निर्णय घ्यायला एक क्षमता द्या की तुम्ही निर्णय घेऊ शकता म्हणून। हा महिला दिन खरा साजरा झाला पाहिजे, तर महिला सक्षम होतील। महिला म्हणून तुला या दिवसाबद्दल काय वाटतं? तर आज जागतिक महिला दिवस आहे, तर डे टू डे लाईफमध्ये जे महिला म्हणजे स्ट्रगल करतात, ज्यांचे मॅरिड आहे किंवा जे असं लांब राहतात फॅमिली थ्रू, तर मॅरिड म्हणजे जे मॅरिड म्हणजे वुमन असतात त्यांना डे टू डे लाईफमध्ये स्ट्रगल करायला लागतो, कारण की घरचं पण सांभाळायला लागतं, बाहेरचं पण। तर मग महिलांसाठी काहीतरी अशा सुविधा असल्या पाहिजे, त्यांचं डेली लाईफचं स्ट्रगल आहे ते कमी पण होईल। आणि ज्या मुली बाहेर वगैरे राहतात तर त्यांच्यासाठी काही फॅसिलिटीज सुद्धा असल्या पाहिजे। अच्छा, म्हणजे कशा फॅसिलिटीज? फॅसिलिटीज म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये आता
खूप वुमन्स म्हणजे जे ऑफिस वगैरे मध्ये काम करतात तर त्यांना खूप लांबून वगैरे यायला लागतं. तर म्हणजे व्हेकल्स किंवा आपल्या कंपनीमध्ये सुद्धा काही वुमन्सचे प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यातले काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड केली पाहिजे. आज वुमेंस डे है, पर आपको क्या लगता है कैसा सेलिब्रेट होना चाहिए? मेरे ख्याल से वुमेंस डे के दिन सबसे पहले तो सारे जो सबको जैसे बहुत लोग लड़की लोग को क्रिटिसाइज करते रहते हैं एंड सबको ऐसे जोक बनाते रहते हैं. आज भी अगर आप देखेंगे तो बहुत लोग ये सोचेंगे कि वाई डू वी सेलिब्रेट दिस वुमेंस डे, इट्स जस्ट अ नॉर्मल डे, वाई शुड बी सेलिब्रेटेड. सो फर्स्ट तो पहले वो थिंकिंग को चेंज करना चाहिए. एंड बहुत लोग सोचते हैं कि वुमेंस डे के दिन वी शुड सेलिब्रेट विद गिफ्ट्स एंड ऑल. असली वुमेंस डे तो तब सेलिब्रेट होगा ना जब सब एक्चुअली में वुमेंस की रिस्पेक्ट करेंगे और उस दिन वो लोग को वो रिस्पेक्ट देंगे और वो अटेंशन देंगे जो वो डिजर्व करती है. सो मेरे ख्याल से वुमेंस डे वैसे सेलिब्रेट करना चाहिए. लाइक यू शुड मेक योर पार्टनर और योर गर्लफ्रेंड और anyone, like any woman, you should make them feel comfortable, you should make them feel special, like that I think.